तर अशा प्रकारे बघू शकता इथं पाठीमागं गणपती बसलाय आणि मेन फ्रंट गेट तिथून आहे. तिथून बाहेरचे लोक खूप म्हणजे मुंबईवरून प्रत्येक माणूस बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो. तर बघू शकता इथून एंट्री गेट येतोय आणि हे मध्ये स्टॉल येते. ते हे स्टॉल बघू शकता तुम्ही. आणि इथून डायरेक्ट जायचं कुठून, ह्या साईडने जायचं की ह्या साईडने जायचं, कोणत्या साईडने जायचं माहीत नाही, पण हा मध्ये येतोय. त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची तुम्ही लवकरात लवकर सांगा. तर या पुढं अजून तुम्हाला दाखवतो कसा रस्ता आहे. इथून असं जायचं आहे. हा मध्ये स्टॉल आलाय, मध्ये स्टॉल आलाय आणि इथे आणि माणसाने उभं राहायचं कुठं, जायचं कुठं काही समजतच नाही. तर तुम्ही बघू शकता ही मूर्ती बघा. इथं तुम्ही चरणाशी पाया पडणार आणि इथं जायला जागाच नाही. परत तुम्हाला ह्याच रुटीनने परत बाहेर जायचं आहे. हा स्टॉलमुळे एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे ना, तर लवकरात लवकर हा व्हिडिओ तुम्ही बघा. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज तुमचा लाडका अभिषेक आंत्रे एक टॉपिक घेऊन आले ग्रँड रोडच्या महागणपतीच्या इकडं. तर आज मी आले स्पेशली ग्रँड रोडला. तर आज एक तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की ग्रँड रोड महागणपतीच्या इथे ना हे खूप मोठं मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये ना तुम्ही बॅक साईडला बघू शकता तर गणपती बसला आपला या मार्केटमध्ये. ह्या मार्केटमधला हा सर्वात प्रसिद्ध गणपती आहे. तर असं झालं आहे की काही प्रॉब्लेम्स आलेत. आज मी तुम्हाला शायरी व्हिडिओ बनवून मी तुम्हाला पब्लिक सिटीमध्ये मी दाखवायचं, म्हणजे खूप मंडळांना मी व्हिडिओ द्यायचं, बरोबर आहे. तर आज मी आहे ना एक टॉपिक घेऊन आलो आहे. ते आज टॉपिक जो आहे ना तो खूप मोठा टॉपिक आहे. याच्या पाठीमागे आहे ना खूप मोठं रहस्य आहे. ते तुम्हाला आज मी आहे ना या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला आज ग्रँड रोडच्या महागणपतीच्या मंडळांना विचारूया की हा प्रॉब्लेम कसला झाला आहे आणि काय झालं आहे. तो आज डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि नक्की हा व्हिडिओ ना प्रत्येक लोकांपर्यंत आणि प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवा, कारण की हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर चला हा प्रश्न विचारूया की काय झालं आहे या मार्केटमध्ये, गणपतीचं काय रहस्य आहे, काय आहे, काय प्रॉब्लेम चालू आहेत, वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे. तर चला तर मंडळाच्या अध्यक्षाला विचारूया. तर काय झालं आपल्या मंडळामध्ये प्रॉब्लेम? ग्रँड रोडचा महागणपती हा गेल्या 60 वर्षापासून या जागेवर बसत आहे. यंदा गणपतीचा आपला 61वा वर्ष आहे. आपल्या इकडं स्टॉल गणपतीसाठी जागा करण्यासाठी 7 लाकडी स्टॉल आहे. ते मागं पुढं करायला लागतं. गेल्या आपला गणपतीची स्थापना 64 साली झाली आहे. पण 1980च्या नंतर इकडे लाकडी स्टॉल बनवण्यात आले. लाकडी स्टॉलमध्ये 7 लाकडी स्टॉल आहे. ते पुढं करतात, आपल्या गणपतीसाठी जागा करतात, परत विसर्जनानंतर मागे करतात. गेल्या 20 वर्षापासून एक आगावणे मसाला स्टोर आहे. त्याचा प्रत्येक वर्षी मंडळाला विरोध असतो. मागं पुढं स्टॉल करताना काय ना काय हरकत असतेच. माझं नुकसान झालं, माझं हे झालं, सतत तो ह्या कारण देऊन मंडळकडनं पैशाची माग करतो. यंदाही त्याचा गेल्या वर्षी आम्ही लोकांनी सर्व चांगलं करून दिलं, तरी तो बोलतो की माझं नुकसान झालेलं आहे, मला 60,000 रुपये पाहिजे. मग तुम्ही याच्यावर काय ॲक्शन नाही घेतले? आम्ही गेलेलो, पोलीसवाल्याकडे गेलेलो, आपला मार्केट डिपार्टमेंटकडे गेलेलो. त्यांना सांगितलं अशी अशी गोष्ट आहे. मार्केट डिपार्टमेंट बोलतात की कसं लायसन्सी आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. तुमचा तर सहयोगिनी होता, तुम्ही तुमच्या सहयोगिनी गोष्ट करून घ्या. मग बाकी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काही लेटर बिटर काय पाठवलं नाही? पाठवलं आहे, पण तो सहयोग करायला हा तयार नाही यंदा. तो सांगतो आम्हाला 60,000 रुपये दे, मी बाकडा पुढे घेतो. तर अशा प्रकारे तर हा वर्षानुवर्षापासून आहे ना हा प्रॉब्लेम चालू आहे. तर याच्या पाठीमागं काय करायचं काही समजत नाही. क्वेश्चन पडला आहे. आज ग्रँड रोडचा महागणपती एवढा प्रसिद्ध आहे. आज गेल्या वर्षापासून त्याचं आज 61वे वर्ष आहे. तर हा 6-7 वर्षापासून हा प्रॉब्लेम चालू आहे. हा प्रत्येकाने बाकडे पुढे घेतलेत. हा तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून दाखवतोय. तर चला आज तुम्हाला बाकडे कोणी कोणी पुढे घेतलेत आणि कोणाचा बाकडा पाठीमागे आहे ते पण दाखवतो. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आता आहे ना डायरेक्ट घेऊया तिकडं. चला तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाठीमागं ग्रँड रोडचा महागणपती. तर हे बघा तुम्हाला दाखवतो की हा बाकडा पुढं आला आहे. म्हणजे हे बाकडे पुढे येऊ शकतात, आपण घेऊ शकतो. तर याच्या प्रकारे तुम्ही पुढे येऊ शकता. तर प्रत्येकाने बाकडे आहेत ना पुढे घेतले, प्रत्येकाने बाकडे पुढे घेतले. पण एकच आहे ना जे स्टॉल आहे ते पुढं नाही. हे बघा
हे बघू शकता की हा स्टॉल कंप्लेंट करून सुद्धा सगळं करून सुद्धा पण अजून हा स्टॉल पुढं नाही आला. हा पैसे मागतोय, कसले मागतोय? आपण सण साजरे करायचे का नाही करायचे हा प्रश्न पडलाय. हा वर्षानुवर्षापासून आलेली ही परंपरा आज आपण पुढं जोपासतोय. किती वर्ष लोकांनी ही या बाप्पाला मार्केटमध्ये बसवले आणि लोक याचे पैसे मोजतात. हा माणूस पैसे मोजतोय, याच्यावर का आहे का नाही ॲक्शन? हा स्वतः जाऊन कंप्लेंट करतोय, मंडळावर कंप्लेंट करतोय. कशासाठी पाहिजे ही कंप्लेंट? आज 11 दिवस हे या लोकांनी स्टॉल पुढे घेतलाय. हां, यांना आज आपल्या मार्केटमध्ये गणपती बसतो याचं जाण आहे, यांना मान आहे. आपल्याला प्रत्येक भक्तिभाव आहे या मनामध्ये, यांच्यामध्ये. तर ह्याच्या मनामध्ये का नाही? हा तर हिंदू आहे, हिंदू माणूस आहे, महाराष्ट्रीयन आहे. याला सगळं समजून सुद्धा हा विरोध करतोय याच्या पाठीमागं. तर काय करायचं? लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि लवकरात लवकर ही ॲक्शन मोडवर घ्या. कारण की गणपतीला फक्त काही दिवस उरलेत आणि काही दिवसामध्ये आपला बाप्पा बसणार आहे, विराजमान होणार आहे, त्याची स्थापना होणार आहे. तर याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी तुमचा खूप आम्हाला सपोर्ट पाहिजे. जेवढे जास्त प्रमाणात तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. आणि तुम्हाला दाखवतो या मार्केटमध्ये आजूबाजूवाले काय विचार करतात, काय याच्याबद्दल विचार आहेत ह्या व्यक्तीबद्दल. तुम्ही या स्टॉल जो लावतो ना, या स्टॉलचे ना आजूबाजूवाले काय विचार सांगतात, व्यक्त करतात याच्याबद्दल. चला तर तुम्हाला दाखवतो. बाकीच्या लोकांना विचारूया, हे आजूबाजूला ज्यांनी स्टॉल पुढे घेतले तर त्यांच्याबद्दल काय मनात व्यक्त आहे त्या व्यक्तीबद्दल. तर चला विचारूया.